नमस्कार मंडळी, निरालीबाई चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वसंत पंचमी आणि रथसप्तमी याची थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. नुकतीच आपण श्री गणेश जयंती आणि वसंत पंचमी साजरी केली. श्री गणेश जयंती हा गणपतीचा जन्मदिवस आणि वसंत पंचमीला माता सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा केली जाते. त्याबरोबरच कामदेवाचीही पूजा केली जाते. वसंत पंचमी हा कामदेवाचाही जन्मदिवस आहे. पुढे शिवकोपाने होळीच्या दिवशी कामदेव दग्ध झाला, जाळला गेला, पण उशापामुळे चैत्र शुद्ध त्रयोदशीला तो पुन्हा जिवंत झाला. माघ महिन्यात उत्तरायणाबरोबरच वसंत ऋतूचीही चाहूल लागते. वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजा मानतात. मग ह्या वसंत राजाच्या आगमनाप्रित्यर्थ त्याच्या स्वागतासाठी इतर 5 ऋतूही आपल्यातले 8-8 दिवस वसंत ऋतूला भेट म्हणून देतात. 5 ऋतूंचे मिळून असे 40 दिवस वसंत ऋतूचा उत्सव साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थळ मथुरेत ब्रजमध्ये हा वसंत उत्सव होळीचा उत्सव किंवा फाग उत्सव असं देखील म्हटलं जातं. तर वसंत पंचमीपासूनच हा उत्सव सुरू होतो. श्रीकृष्णावर अबीर गुलालाची उधळण करून या महोत्सवाला सुरुवात होते. श्रीकृष्णाला रंगीबेरंगी फुले, वस्त्रे, दागिन्यांनी शृंगार त्याचा करण्यात येतो. त्याला सजविले जाते. पंचमेवायुक्त मोहनभोग वेगवेगळे पदार्थ त्याला अर्पण करण्यात येतात. हा रंग उत्सव फाल्गुन पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. यंदा तो 24 मार्चपर्यंत आहे. म्हणजे वसंत पंचमीपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत 40 दिवस हा रंग उत्सव साजरा होतो. माघ महिन्यातील शुद्ध पक्षात वसंत पंचमीनंतर रथसप्तमी येते. याला भानुसप्तमी असेही म्हणतात. हा दिवस सूर्याची उपासना करण्याचा आहे. हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी शाळांमधून विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतात. या दिवशी सूर्य आपला 7 घोड्यांच्या रथात बसून आकाशमार्गाने भ्रमण करायला निघतो. या दिवशी स्त्रिया लवकर उठून आवरून पाटावर रक्तचंदनाने सूर्याचे चित्र काढून त्याची पूजा करतात. तसंच नंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात पेटलेल्या गौऱ्यांवर मातीचं सुघड म्हणजे मातीचं भांडं ठेवून त्यात दूध तापवून ते उतू जाऊ देतात. हे याच दिवशी उतू जाऊ दिलं जातं. ते ज्या दिशेने ते दूध उतू जातं त्या दिशेने लक्ष्मीची सुबत्तेची प्राप्ती होते असं मानतात. नंतर ते दूध सर्वांना प्रसाद म्हणून देतात. असं का करतात? तर आकाश आणि पृथ्वीचं मिलन होऊन मानवी जन्म होतो, हे त्याचा एक संकेत आहे. या दिवशी सूर्याला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवितात. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिनाभर स्त्रिया हळदी कुंकू हा सण साजरा करतात. बोरन्हाण होतो. या दिवसासंबंधी एक कथाही आहे. कंबुज देशात यशोवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची प्रजा सुखी होती आणि त्याच्या राज्यात भरभराटसुद्धा होती. त्याला एक मुलगा होता. तो नेहमी आजारी असायचा. अनेक हकीम वैद्य झाले, पण कोणाच्याही औषधाने त्याला गुण येत नव्हता. तेव्हा एका भाविकाने त्याला रथसप्तमीचे व्रत करायला सांगितले आणि त्याने ते व्रत करायला सुरुवात केली. म्हणजे तो रोज सूर्यपूजा आणि सूर्य उपासना करू लागला आणि राजपुत्राची प्रकृती त्या हळूहळू सुधारू लागली. काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला. म्हणजेच राजपुत्राने काय केले तर अनेक दिवसांपर्यंत राजपुत्र हा सूर्यस्नान करीत होता. त्यामुळे त्याला जीवनसत्व मिळाले, रक्तवृद्धी झाली आणि त्याची तब्येत सुधारली. हे पाहिले की आपल्याला पूर्वजांनी सूर्याला देव का मानले ते लक्षात येते. सूर्याची उपासना ही सूर्यप्रकाशात जाऊन करायची हे लक्षात घेतलं पाहिजे. सूर्य हा जीवदाता आहे. उष्णता, प्रकाश आणि अन्न या जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी
आपल्याला सूर्यापासून मिळतात. सूर्याची किरणे ही रक्तवाढीसुद्धा उपयुक्त असतात. रक्तवाढीसाठीसुद्धा उपयुक्त असतात. आर्यांनी सूर्याला देव मानले, त्यामुळे जुन्या साहित्यात सूर्याबद्दल अनेक कथा आहेत. सूर्य हा कश्यप ऋषींचा आणि आदितीचा मुलगा. आदिती म्हणजे आकाश. सूर्य हा आकाशात असतो आणि आदिती त्याची माता. आणि सूर्याच्या पत्नीचे नाव अश्विनी. सूर्याला यम, यमुना, अश्विनीकुमार आणि शनी अशी 4 मुले होती. आपल्याला वेदकाळापासून सूर्योपासना आपल्याकडे चालू आहे. रामायण महाभारत काळी देखील ती रूढ होती. राम हे सूर्यवंशी राजे होते. महाभारतात द्रौपदीकडे सूर्यस्थाळी होती आणि या सूर्य उपासनेमुळे ती तिला मिळाली होती आणि हवे तेवढे अन्न निर्माण करण्याची त्या थाळीमध्ये शक्ती होती. प्राचीन काळी सूर्योपासनेसाठी सूर्याची मंदिरेही बांधली होती. जगन्नाथपुरीजवळील कोणार्क मंदिर, राजस्थानमधील भीमनाल आणि काश्मीरमधील मार्तंड ही सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत. आजही गायत्री मंत्राचा जप आणि सूर्यनमस्कार हे सूर्य उपासनेचे मार्ग आहेत. गायत्री मंत्र असा आहे: ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. याचा अर्थ असा: अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो भगवान सूर्य, त्याचे सर्वांना प्रिय असे जे सर्वश्रेष्ठ उज्ज्वल तेज आहे, त्याचे आम्ही धारण करतो. तो आमच्या बुद्धीला आणि ध्यानभक्तीला उत्तम प्रेरणा देतो. या मंत्राचे सामर्थ्यही फार मोठे आहे. या मंत्राचा रोज जप केला तर अंगकांती तेजस्वी बनते. सूर्यनमस्कारानेही आपले शरीर निरोगी होऊन आपले शरीराचे बल वाढते. सूर्याची 12 नावे आहेत: मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पुष्पन, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सवितृ, अर्क आणि भास्कर. सूर्याच्या या नावांचा अर्थही आपल्याला समजला पाहिजे. सूर्य आकाशात सरकत असल्यामुळे तो सूर्य सर्व जगाचा उपकार करता असल्याने त्याला मित्र म्हणतात. तो अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान असतो म्हणून त्याला भानू आणि भास्कर ही नावे मिळाली आहेत. तो आकाशात गमन करतो. ख म्हणजे आकाश म्हणून खग. सूर्य जगाचे पोषण करीत असल्याने त्याला पुष्पन म्हणतात. तो सहस्ररश्मी, हजारो किरणांचा असल्याने त्याला मरीची हे नाव पडले. आदिती या मातेच्या नावावरून त्याला आदित्य म्हणतात. जगाचा जन्मदाता असल्याने तो सवितृ. तो सर्वांना वंदनीय आहे म्हणून त्याला अर्क असे म्हणतात. रथसप्तमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी या गोष्टींची माहिती घ्यावी. मुलांनी आणि मुलींनीसुद्धा सूर्योपासना केली, सूर्यनमस्कार घातले तर त्यांना आरोग्यप्राप्ती होते. ते सूर्यासारखे तेजस्वी होतात. हेच रथसप्तमीचे महत्त्व आणि याच कारणासाठी ती साजरी करायची असते. ओम श्री सूर्याय नमः, भास्कराय नमः, आदित्याय नमः, अर्काय नमः, भानवे नमः, खगाय नमः. अशा या तेजस्वी सूर्यदेवाला माझा नमस्कार असो. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रथसप्तमीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.